चला आता प्रॉपरली लक्ष द्या. सर्वात पहिले आपल्याला ऍटम मॉलिक्यूल हे काय असते ते पाहायचं, राईट. सर्वात पहिले तुम्ही पिरियडिक टेबलमध्ये जे हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर पाहता ना, ते ऍटम्स असतात एकटेच. त्याच्यामध्ये काय असतं? न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात, माहिती आहे ना. मोठा काढतो हे बघा, न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि त्याच्या भोवती असतात, म्हणजे शेल अशा काही बांधलेल्या नसतात, पण त्याच्याविषयी असे इलेक्ट्रॉन फिरत असतात. जशी पृथ्वी सूर्याभोवती तसे इलेक्ट्रॉन फिरत आहेत. इलेक्ट्रॉनचे ऑर्बिट्स आहेत किंवा त्यांना आपण शेल म्हणतो. ह्याला आपण ऍटम म्हणतो, ठीक आहे. ज्यावेळेस ऍटम केमिकली कंबाईन होतात, केमिकली कंबाईन होणं म्हणजे काय? इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करणे. म्हणजे हा एक हायड्रोजन ऍटम आहे, दुसरा एक हायड्रोजन ऍटम आहे, त्यांनी इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली, म्हणजे असा हायड्रोजन ॲटम आणि हा एकमेकांमध्ये असे घुसले. किंवा हा सोडियम आहे, हा क्लोरीन आहे. सोडियमने एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला, सोडियम वरती प्लस चार्ज येतो, क्लोरीन वरती मायनस चार्ज येतो आणि ह्यांच्यात बॉन्ड बनतो. मग असं केमिकल कॉम्बिनेशन होणं म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा इलेक्ट्रॉनची शेअरिंग होऊन जर ॲटम्स कंबाईन झाले तर तयार होतो मॉलिक्यूल. जसं की H2O, O2. मॉलिक्यूल मध्ये एकापेक्षा जास्त ॲटम असतात, मोर दॅन वन ॲटम. एकापेक्षा जास्त ॲटम असतात. मग ते ॲटम सारखे पण असू शकतात, जसं की O2 मध्ये बघा, O2 मध्ये दोन्ही पण ऑक्सिजनचेच ॲटम आहेत, ठीक आहे. तर H2O मध्ये दोन हायड्रोजनचे ॲटम आहेत, असं असते. ते स्ट्रक्चर नंतर कळतील तुम्हाला. आणि एक ऑक्सिजन आहे. म्हणजे ॲटम सारखे पण असतात किंवा वेगवेगळे पण असतात. जर ॲटम्स सारखे असतील तर त्यांना म्हणतात होमो ॲटॉमिक मॉलिक्युल्स. कसले म्हणतात? होमो ॲटॉमिक मॉलिक्युल्स. जसं की हे आता हे खरं तर ह्याच्यामध्ये एकटाच ॲटम आहे. आता हे जरा माहित असू द्या, थोडं नीट लक्ष द्या. ॲटम आणि मॉलिक्यूल मध्ये ऍक्च्युअल फरक काय? मी उगाच ढोबळ मानाने सांगितलं की मॉलिक्यूल मध्ये एकापेक्षा जास्त ॲटम असतात, पण खरं खरं काय? सध्या ह्याचं जरा डोक्यात घेऊ नका, मी जे सांगतोय ते लक्ष द्या. हे जरा सध्या बाजूला ठेवा, हे दोघं. तर होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे कसं? ज्याच्यामध्ये ॲटम सारखेच आहेत. हे बघा, सर्व ऑक्सिजन, इथं सर्वच्या सर्व सल्फर आहेत, 8 ला 8 सल्फर आहेत. मग ह्यांना म्हणायचं होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल. अशांना म्हणतात मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट. म्हणजे जिथं वेगळा ॲटमच नाही, एकाच ॲटमने मॉलिक्यूल बनलाय, त्याला एलिमेंट असं म्हणतात. परंतु असेही काही मॉलिक्यूल आहेत की ज्याच्यामध्ये एकापेक्षा वेगवेगळे ॲटम आहेत, जसं की इथं ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा आहे. जसं की ह्याच्यामध्ये हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन असे वेगवेगळे ॲटम आहेत, त्यांना म्हणतात हेट्रो ॲटॉमिक. हेट्रो म्हणजे वेगवेगळा, होमो म्हणजे सारखा. तर हेट्रो ॲटॉमिक म्हणजे वेगवेगळे ॲटम असणारे मॉलिक्यूल. अशांना मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड म्हणतात. मग हे आहे कंपाऊंड. असल्या प्रकारचे कंपाऊंड असतात आणि अशांना एलिमेंट म्हणतात. आता तुम्हाला हे सांगायचं की हे मॉलिक्यूल मध्ये कसं आलं? हे तर एकटाच आहे ॲटम. तर मॉलिक्यूल म्हणजे एकापेक्षा जास्त ॲटम असावे असं काही नाही. असं काही नाही खरं सांगायचं म्हणजे. जशी की इथं डेफिनेशन दिलंय तुमच्या बुकमध्ये, पण तसं नाही. मॉलिक्यूल म्हणजे अशी वस्तू जी की निसर्गामध्ये स्टेबल असते. म्हणजे तिचं ऑक्टेट आणि किंवा डुप्लेट असं काहीतरी, किंवा स्टेबल असली पाहिजे, म्हणजे त्याला कोणासोबत रिएक्शन करण्याची इच्छा नाही झाली पाहिजे. आता हे तुम्हाला डिटेलमध्ये आयोनिक बॉन्ड मध्ये ज्यावेळेस बॉन्ड आपण समजू त्यावेळेस होईल, एवढंच लक्षात घ्या. मग हेलियम हा एक नोबल गॅस आहे आणि त्याचा ऑक्टेट ऑलरेडी डुप्लेट कंप्लीट आहे, निऑनचा ऑक्टेट कंप्लीट आहे. मग त्यांना रिएक्शन करण्याची इच्छा नाही, म्हणून ते कुणासोबत रिएक्शनच करत नाहीत. मग रिएक्शन करत नाहीत तर मग असं He2 होतच नाही, Ne2 होतच नाही. पण ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट नाही ना, त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6 आहे. जरी माहित नसलं टेन्शन घेऊ नका, शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे असतात, परंतु 8 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षेत नाहीत, म्हणून ऑक्सिजन स्टेबल नाही. म्हणून ऑक्सिजनला काय करावं लागतं? आणखीन एक ऑक्सिजन मॉलिक्यूल सोबत असे बॉन्ड तयार करावे लागतात. मग बॉन्ड तयार केले की तो स्टेबल होतो. म्हणून ऑक्सिजनचा मॉलिक्यूल असा आहे. म्हणजे जो निसर्गामध्ये स्टेबल आहे, जो निसर्गामध्ये आपल्याला भेटतो. आता तुम्ही जर शोधत गेलात ऑक्सिजन, तर तुम्हाला असा एकटा ऑक्सिजन भेटणारच नाही, कारण तो स्टेबलच नाही. असाच भेटणार तुम्हाला ऑक्सिजन, हा स्टेबल आहे. पण जे हेलियम शोधत गेलात तुम्ही निसर्गामध्ये, तर तुम्हाला हे हेलियम असा सापडेल.
असा नाही, कारण का आता हेलियम ना कुणासोबत रिएक्शन करण्याची गरज नाही, तो एकटाच स्टेबल आहे. जो स्टेबल असतो तो मॉलिक्यूल, मग तो ऍटमच्या स्वरूपात असो का एकापेक्षा जास्त ऍटमच्या स्वरूपात असो. पण सहसा मॉलिक्यूल म्हटलं की एकापेक्षा जास्त ऍटम असतात जर नोबल गॅसेस सोडले तर. पण नोबल गॅसेस मात्र एकटे असतात, त्यांना मॉलिक्यूल तयार करण्याची गरज नाही. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे नोबल गॅसेस आहेत. तुम्हाला ह्यांच्याविषयी खूप डिटेलमध्ये पिरियडिक टेबलमध्ये सर्व गोष्टी आहेत. नोबल गॅसेस म्हणजे राजवायू, ते कुणासोबतच रिॲक्ट होत नाहीत, ते एकटेच स्टेबल आहेत. मग फक्त नोबल गॅसेसचे मॉलिक्युल्स आणि ऍटम सेमच असतात, त्यांचा ऍटम पण तोच आणि मॉलिक्यूल पण तोच, ऍटम पण तोच, मॉलिक्यूल पण तोच, त्यांना वेगळा मॉलिक्यूल तयार करायची गरज नाही. परंतु इकडे बघा, ऑक्सिजन हा ऍटम, हा त्याचा मॉलिक्यूल, क्लोरीनचा हा ऍटम, हा क्लोरीनचा मॉलिक्यूल, सल्फरचा ऍटम, सल्फरचा मॉलिक्यूल, त्याच्यानंतर आणखीन कोण, फॉस्फरसचा ऍटम, फॉस्फरसचा मॉलिक्यूल, असे वेगवेगळे मॉलिक्यूल असतात. पण हा नोबल गॅसेस असे आहेत की त्यांचा ऍटम पण तोच आणि मॉलिक्यूल पण तोच. ऍटम म्हणजे एकटा आणि मॉलिक्यूल म्हणजे तो जो की निसर्गात स्टेबल आहे. मग त्यांचा ऍटमच स्टेबल आहे म्हणून तोच मॉलिक्यूल आणि तोच ऍटम आहे. म्हणजे नोबल गॅसेससाठी एकापेक्षा जास्त जण एकत्र यायची गरज नाही मॉलिक्यूल तयार करायला. परंतु बाकीचे सर्व मॉलिक्यूल म्हटलं की एकापेक्षा जास्त ऍटम. मग ते ऍटम जर सारखे असले तर त्याला होमो ऍटोमिक मॉलिक्यूल म्हणतात. होमो ऍटोमिक मॉलिक्यूल, राईट. मग होमो ऍटोमिक मॉलिक्यूल म्हणजे लक्षात ठेवायचं, हा आहे होमो ऍटोमिक मॉलिक्यूल. मग असे होमो ऍटोमिक मॉलिक्यूल बरेचसे एका ठिकाणी असले की आपण त्याला एलिमेंट म्हणतो, एलिमेंट. आणि हेट्रो ऍटोमिक मॉलिक्यूल H2O असे बरेच एकत्र असले, असे बरेच पाहिजे तर एकट्याला आपण कंपाऊंड म्हणत नाही, असे बरेच असले की आपण त्याला कंपाऊंड म्हणतो. जसं की पाण्याचा ग्लास, त्यामध्ये ग्लासमध्ये पाणी आहे, मग त्याला आपण म्हणतो कंपाऊंड. एकट्या ह्याला म्हणायचं नाही कंपाऊंड, एका मॉलिक्यूलला, एका मॉलिक्यूलला फक्त काय म्हणायचं, मॉलिक्यूलच. पण असे जास्त जण असले की त्याला म्हणायचं कंपाऊंड. चला, कळतंय हळूहळू, टेन्शन घेऊ नका, मी सांगतो, आणखीन एकदा सांगतो, सांगतो, काळजीच करू नका. तर एकंदरीत हे जे काही झालं ते थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. आता पुन्हा एकदा बघा, बघा मी काय म्हटलं, एक ऍटम असतो, ते हेलियमचं बाजूला ठेवा, हे आणि हे जरा डोक्यात घेऊ नका, हे तुम्हाला आताच कळणार नाही. एखादा ऍटम आहे, नुसता एच, नुसता ओ, हे झाले ऍटम. मग हे केमिकली जर एकमेकासोबत एकत्र आले तर मॉलिक्यूल तयार करतात. जसं की हायड्रोजन ऑक्सिजन सोबत आला किंवा ऑक्सिजन स्वतः सोबतच आला. आता मॉलिक्यूलचे दोन प्रकार आहेत. असे मॉलिक्यूल ज्यांच्यामध्ये वेगवेगळे ऍटम नाहीत, एकच ऍटम आहे, एकाच प्रकारचा ऍटम आहे, त्यांना होमो ऍटोमिक मॉलिक्यूल असं म्हणतात. होमो म्हणजे सारखेच ऍटम आहेत त्याच्यात, जसं की O2, Cl2, N2, P4, S8. म्हणजे कळलं का, प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये एकच प्रकारचा ऍटम आहे, त्यांना म्हणायचं आपण होमो ऍटोमिक मॉलिक्यूल. आता एवढंच लक्षात ठेवा सध्या, होमो ऍटोमिक मॉलिक्यूल. थांबा जरा, मी आणखीन एक काढतो डायग्राम, आणखीन काढावं लागेल वाटतं वेगळी. ठीक आहे, हिला आपण थोडस अरेंज करूया. इसको डिलीट करो, इसको भी डिलीट करो. आता बघा जरा, घाई करू नका कसलीच. हो. सब समझाता रे मैं, टेंशन मत लो तुम खाली कूल रहने का, राइट. जरा धीरे से काम करेंगे ना तो सब समझ में आता है. जहां पे नहीं समझता वहां पे बोलने का, नहीं समझ रहा बोल के.
वैसे ही इधर अब काम करेंगे हम। आता बघा हे असं, तुमच्याकडे काय आहे? सर्वात पहिले ऍटम, ठीक आहे. ऍटम एकत्र आला काय तयार होते? मॉलिक्यूल. एवढंच लक्षात ठेवा. सध्या ऍटम एकत्र आला काय तयार होतं? मॉलिक्यूल. ह्या दोघांकडे सध्या लक्ष देऊ नका. मग मॉलिक्यूल, एक मॉलिक्यूल आहे. मॉलिक्यूलचे दोन प्रकार आहेत. असे काही मॉलिक्यूल ज्यांच्यात वेगवेगळे ऍटम आहेत, असे काही मॉलिक्यूल ज्यांच्यामध्ये सारखेच ऍटम आहेत. ठीक आहे. हे बघा, सारखे ऍटम असलेले मॉलिक्यूल हे एक, हे दोन, आणखीन P4 Cl2, त्याच्यानंतर आणखीन काय, आणखीन उदाहरण घ्यायचं O3, त्याच्यानंतर आणखीन उदाहरण कोणतं पाहिजे का? N2. हे सर्व काय आहेत? असे मॉलिक्यूल आहेत ज्यांच्यामध्ये ऍटम एकसारखेच आहेत. नायट्रोजन म्हटलं की नायट्रोजन, ऑक्सिजन म्हटलं की ऑक्सिजन, फॉस्फरस म्हटलं की फॉस्फरस. पण असेही काही मॉलिक्यूल आहेत, मॉलिक्यूलचे दोन प्रकार, राईट. असेही काही मॉलिक्यूल आहेत की ज्यांच्यामध्ये वेगवेगळे ऍटम आहेत. जसं की ह्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे. जसं की ह्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन आहे. त्याच्यानंतर आणखीन उदाहरण द्यायचं म्हणल्यावर अमोनिया, त्याच्यामध्ये नायट्रोजन पण आहे, हायड्रोजन पण आहे. म्हणजे हे मॉलिक्यूलचे दोन प्रकार, होमो ॲटॉमिक आणि हेटेरो ॲटॉमिक. मला फक्त सांगा बरं, चला आता, हा होमो ॲटॉमिक आहे का हेटेरो ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे? हा होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे का हेटेरो ॲटॉमिक आहे? हेट्रो कसं साक्षी? मला सांग. दोन्हीही ब्रोमीन आहेत बेटा. तुला वाटलं बी वेगळा आणि आर वेगळा, असं नाही. पहिल्यांदा तुम्हाला एलिमेंट तर माहित पाहिजेत. ही ब्रोमीन आहे, ब्रोमीन. बी आर, एकाच ऍटम साठी हा शब्द वापरला जातो. बी आर, बी वेगळा आणि आर वेगळं नसतं याच्यात. हा होमो ॲटॉमिक आहे. बाकी सर्वांनी राईट दिले उत्तर. त्याच्यानंतर मला सांगा, हा कसा आहे? राईट, होमो. त्याच्यानंतर मला सांगा, हा कसा मॉलिक्यूल आहे? हेट्रो. व्हेरी गुड. आता मला सांगायचं, मॉलिक्यूल आहे का ऍटम आहे? मॉलिक्यूल आहे का ऍटम आहे? एवढंच सांगायचं लिहिलेलं. हा सांगा. ओम, कसं होतंय रे? ऍटम आहे, एकटाच आहे म्हणजे ऍटम. मॉलिक्यूल साठी दोघं असावे लागतात. सध्या तरी एवढं लक्षात ठेवा फक्त. हा काय आहे सांगा? गुड. हा काय आहे सांगा? मॉलिक्यूल. गुड. हा काय आहे सांगा? मॉलिक्यूल. मग तुम्हाला कळलं मॉलिक्यूल. मग आता हा मॉलिक्यूल होमो ॲटॉमिक आहे का हेटेरो ॲटॉमिक आहे? एवढं सांगा बरं. हा मॉलिक्यूल होमो ॲटॉमिक आहे का हेटेरो आहे? हेटेरो.
कळलं? हेट्रो आणि होमो. हा होमो आहे का हेट्रो? राईट. इथपर्यंत झालं क्लिअर? इथपर्यंत काही अडचण असेल तर ते अगोदर सांगा मला. इथपर्यंत जर काही अडचण असेल तर ते अगोदर सांगा. तर बघा, आपण इथपर्यंत आलो. राईट. आता होमो ॲटॉमिक मॉलिक्युल्स ज्यावेळेस भरपूर जण एकत्र येतात, मेनी कम टुगेदर, किंवा एक असते बघा, एकत्र येण्याचे दोन प्रकार आहेत, एक केमिकल, दुसरा फिजिकल. हळूहळू कळत जाईल, काळजी करू नका. केमिकल म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन एकत्र येणे, आणि फिजिकल म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण नाही, उगाच साध्या सुध्या गोष्टीने एकत्र येणे, उगाच काहीतरी आपण फेविकॉलनं चिटकवलं, ते झालं फिजिकल. केमिकल म्हणजे केमिकल रिॲक्शन होणं, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन एकत्र येणं. ठीक आहे. आणि फिजिकल म्हणजे उगाच छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्या काय छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला आत्ताच कळणार नाही. पण केमिकली कंबाईन होणं म्हणजे केमिकली एकत्र येणं म्हणजे खूप स्ट्रॉंग फोर्स असतो. फिजिकल म्हणजे सटरफटर छोटा मोठा फोर्स असतो, त्यात इलेक्ट्रॉनची इन्व्हॉल्वमेंट नसते. मग ते असे मॉलिक्यूल फिजिकली कंबाईन होतात, एकत्र येतात. बघा इथं काय, ऍटम कसा होतो, केमिकली कंबाईन होतो बरं का. ऍटम केमिकली कंबाईन होऊन मॉलिक्यूल तयार होतो, पण मॉलिक्यूल फिजिकली कंबाईन होतात एकमेकासोबत, एकत्र येतात, उग टाइमपास केल्यासारखं एकत्र येतात, तेवढं पक्क नाही. सांगतो, सर्व सांगतो, घाई करू नका. फिजिकली कंबाईन होतात. ज्यावेळेस होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल फिजिकली कंबाईन होतात त्यावेळेस एलिमेंट तयार होतो. काय तयार होतो? एलिमेंट. ज्यावेळेस हेट्रो ॲटॉमिक भरपूर मॉलिक्यूल एकत्र येतात, म्हणजे कसं, घाई करायची नाही. आता होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे कोणताही एक ॲटम घ्या, कोणताही घ्या, जसं की आपण ऑक्सिजन घेतला, ठीक आहे, O2, ठीक आहे. जर हा O2 असा एकत्र आला फिजिकली, भरपूर O2 एकत्र आले, तर ह्याला म्हणायचं ऑक्सिजनचा एलिमेंट तयार झाला. काय तयार झाला? एलिमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही O2 सोबत S8 घुसवू नका बरं काय. O2 सर्व O2च एकत्र येणार, पण फिजिकली. कसे येणार? फिजिकली. आणि तेच जर हेट्रो ॲटॉमिक मॉलिक्यूल फिजिकली एकत्र आले, फिजिकली म्हणजे कसं, समजा तुम्ही H2O पाण्याचा ग्लास घेतलाय का नाही, तर त्याच्यामध्ये काय असतात, भरपूर H2O चे मॉलिक्यूल असतात. H2O, 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 असे H2O, H2O, H2O. मग त्यांना आपण म्हणतो कंपाऊंड. ज्यावेळेस असे भरपूर जण एकत्र येतात तेव्हा आपण त्याला कंपाऊंड म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो?
ओके. असे लोक केमिकली असे लोक फिजिकली कंबाईन झाले की एलिमेंट तयार होतो, आणि हेटेरो ॲटॉमिक मॉलिक्यूल फिजिकली कंबाईन झाले की कंपाऊंड तयार होतो. हो हो, या चॅप्टरच्या नोट्स पण सेंड करतो. चला आणखीन घेऊया, ह्याला व्यवस्थित घेऊया, काही काळजी नाही, घाई नाही, आपल्याला घाई नाही. ठीक आहे. ओके. तर आता बघा, फिजिकली कंबाईन आणि केमिकली कंबाईन हे पण बघावं लागेल का नाही. हे 10वीला तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये, पण आता पण काही अडचण नसायला पाहिजे तुम्हाला. आता पण काही अडचण नसायला पाहिजे शिकायला. ठीक आहे. फिजिकली कंबाईन म्हणजे काय आणि केमिकली कंबाईन म्हणजे काय, त्याला आणखीन छोटस एक मला अरेंजमेंट करू द्या. अरेंजमेंट करत राहावं लागतात, लक्षात घ्या.